नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम या प्रकरणातला शेवटचा व्हिडिओ पाहत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सर्क्युलेटरी सिस्टीम याचा अभ्यास केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय ब्लड। काय पाहतोय? ब्लड। ब्लड सर्वांना ऐकून माहिती आहे। ब्लड म्हणजे काय? रक्त। आता रक्त म्हणजे काय याची माहिती आपल्याला घ्यायची आहे। सो लुक हिअर्स, ब्लड इज अ रेड कलर्ड फ्लुइड मटेरियल्स। रक्त हा प्रवाही पदार्थ आहे। आपल्याला माहिती आहे, आपल्याला जर खरचटलं तर आपल्या शरीरातून लाल रंगाचा एक द्रव बाहेर येतो, त्याला रक्त म्हणतो आपण। इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू। इट इज अ फ्लुइड कनेक्टिव्ह टिश्यू। रक्त ही द्रायू संयोजी उती आहे। रक्त काय? द्रायू म्हणजे द्रवरूप, संयोजी उती आहे। द ऑक्सिजनेटेड ब्लड इज रेड कलर्ड साल्टी इन टेस्ट अँड इट्स pH इज 7.4। हे जे रक्त आहे ते रक्त कसं ऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजनयुक्त रक्त आहे आणि या ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग जो आहे तो लाल भडक असतो। साल्टी इन टेस्ट, त्याची चव जरी घेतली तर चव कशी असते? खारट असते। अँड इट्स pH इज 7.4। त्याचा जर सामू बघितला तर तो 7.4 आहे। ब्लड इज कंपोज्ड ऑफ मेनली 2 कंपोनंट्स। रक्त हा प्रामुख्याने 2 घटकाचा बनलेला आहे। कोणत्या 2 घटकांचा? त्यातला पहिला आहे प्लाझ्मा आणि दुसरा आहे ब्लड सेल। आता प्लाझ्मा म्हणजे काय? तर प्लाझ्मा म्हणजे रक्तद्रव। प्लाझ्मा म्हणजे काय? रक्तद्रव। त्याची आपण इथं माहिती घेतोय। तर पहा, प्लाझ्मा इज पेल येलो क्लिअर अँड स्लाइटली अल्कलीन फ्लुइड। इट कंटेन्स 90 to 92% water, 6 to 8% protein and 1 to 2% inorganic salts and other components। प्लाझ्मा हा पिवळ्या रंगाचा नितळ, प्लाझ्मा हा पिवळ्या रंगाचा नितळ आणि स्लाइटली अल्कलीन, थोडासा आम्लारी धर्मी द्रव आहे। इट कंटेन्स, त्याच्यामध्ये काय आहे? 90 to 92% वॉटर्स म्हणजे 90 ते 92% पाणी आहे। म्हणजे रक्तामध्ये जास्तीत जास्त अंश कशाचा आहे? पाण्याचा आहे। 6 to 8% प्रोटीन्स, 6 ते 8% प्रोटीन्स आहेत, प्रथिन आहेत आणि 1 ते 2% इनऑर्गॅनिक साल्ट्स अँड अदर कॉम्पोनंट्स, असेंद्रिय क्षार आणि इतर घटक आहेत। अल्ब्युमिन्स डिस्ट्रीब्यूट द वॉटर ऑल ओव्हर द बॉडी। रक्तामध्ये असणारा अल्ब्युमिन नावाचा जो घटक आहे, डिस्ट्रीब्यूट वॉटर ऑल ओव्हर द बॉडी, आपल्या शरीरामध्ये पाण्याचं वहन करण्याचं काम करतो, पाण्याचं वितरण करतो। ग्लोब्युलिन्स प्रोटेक्शन्स, ग्लोब्युलिन काय करतं? प्रोटेक्शन करण्याचं काम करतो। आणि पुढचा घटक आहे फायब्रिनोजेन्स अँड प्रोथ्रोम्बिन्स हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस। रक्तामध्ये असणारा फायब्रिनोजेन्स अँड प्रोथ्रोम्बिन्स हे 2 घटक काय करतात? ब्लड क्लॉटिंग प्रोसेसची करतात, म्हणजे रक्त गोठवण्याची क्रिया करतात। म्हणजे आपल्याला जर एखादी जखम झाली, जखम झाल्यानंतर रक्त बाहेर येतं, पण काही वेळानंतर ते रक्त थांबतं। का थांबतं? कारण तिथं ब्लड क्लॉटिंग केलं जातं। आता हे ब्लड क्लॉटिंग कसं केलं जातं त्याचा व्हिडिओ आपण पाहतोय, पण त्याचा आणखी एक भाग इथं बघतोय आपण, इनऑर्गॅनिक आयन्स। या रक्तामध्ये काय असतात? इनऑर्गॅनिक आयन्स असतात। कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, Ca कॅल्शियम, Na सोडियम आणि K म्हणजे पोटॅशियम कंट्रोल द फंक्शन ऑफ मसल्स अँड नर्व्स। ही जी असेंद्रिय आयन आहेत ती आयन काय करतात? स्नायू कार्यांचं काय करतात? नियंत्रण ठेवतात। सो दिस इज अबाउट अ प्लाझ्मा। आता आपल्याला इथं काय बघायचं? ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस कशी चालते त्याचा व्हिडिओ बघायचा आहे। पहा तर, ब्लड क्लॉटिंग। If we are careless while using a knife, we might cut our finger. A zoomed-in view of the damaged area shows that the knife ruptures a blood vessel. This causes immense loss of blood. Inside the artery, we observe the RBCs and platelets, which escape out through the damaged area. The platelets play a very important role in the initiation of blood clotting.
The blood platelets release a substance called thromboplastin. In the presence of thromboplastin and calcium ions, the prothrombin present in the blood gets converted into thrombin. This thrombin now catalyzes the conversion of fibrinogen into fibrin. These fibrin travel towards the damaged area. Here, this thread-like fibrin forms a mesh. The RBCs get caught and remain entangled. These RBCs and fibrin threads together form the blood clot. This clot manages to plug the gap in the ruptured artery and thus prevents further blood loss. पाहिलात विद्यार्थी मित्रांनो, जर आपल्याला एखादी जखम झाली आणि त्या जखमेतून रक्त जर येत असेल तर ते रक्त गोठवण्याचं कार्य कसं चालतं ते आपण इथं पाहिलं. आता पुढचा घटक आपण बघतोय ब्लड सेल. त्याला आपण रक्तकणिका म्हणू, रक्तपेशी म्हणू. रक्तकणिका, रक्तपेशी, ब्लड सेल्स. So in these blood cells, first red blood corpuscles, RBCs, लोहित रक्तपेशी. काय म्हणे त्याला? लोहित रक्तपेशी. स्मॉल सर्क्युलर इन्युक्लिएटेड सेल्स, आकाराने लहान असणाऱ्या वर्तुळाकार आणि केंद्रक नसलेल्या अशा पेशी असतात. म्हणजे आकार त्याचा स्मॉल आहे, सर्क्युलर, वर्तुळाकार आहेत. इन्युक्लिएटेड म्हणजे काय? केंद्रक नसलेल्या पेशी, अशी त्याची रचना असते. These cells appear red due to hemoglobins. ह्या ज्या पेशी आहेत त्या लाल रंगाच्या आढळतात. का आढळतात? बिकॉज इट कंटेन्स हिमोग्लोबिन्स. हिमोग्लोबिन या घटकामुळे त्या लाल रंगाच्या आपल्याला दिसतात. ऑक्सिजन डिझॉल्व इन ब्लड ड्यू टू हिमोग्लोबिन. आणि याच हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन हा रक्तामध्ये डिझॉल्व होतो, विरघळतो. 50 to 60 lakh RBCs are present in each cubic millimeter of bloods. 50 to 60 lakhs म्हणजे 50 ते 60 लाख RBCs आर प्रेझेंट इन इच क्युबिक मिलीमीटर. म्हणजे एक घन मिलीमीटर रक्तामध्ये 50 ते 60 लाख RBCs असतात. RBCs आर प्रोड्यूस्ड इन रेड बोन मॅरो अँड लाईव्ह फॉर अबाउट 100 to 127 days. या ज्या RBCs आहेत त्या RBCs रेड बोन मॅरो म्हणजे अस्थि मज्जेत तयार होतात अँड लिव्स फॉर अबाउट 100 to 127 days. 100 ते 127 दिवस त्या जिवंत राहू शकतात किंवा त्या जगतात. दुसरी सेल आहे व्हाईट ब्लड सेल. दुसरी कुठली आहे? व्हाईट ब्लड सेल. पहिली बघितली आपण RBC, दुसरी बघतोय व्हाईट ब्लड सेल्स. याला आपण म्हणणार आहोत पांढऱ्या पेशी. काय म्हणणार आहोत? पांढऱ्या पेशी. दीज आर लार्ज. आकाराने कसे असतात? मोठे असतात. न्यूक्लिएटेड्स, याच्यामध्ये केंद्रक असतो. अँड कलरलेस सेल्स, ह्या रंगहीन पेशी असतात. कसे असतात? रंगहीन. 5000 to 10,000 WBCs आर प्रेझेंट इन पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड्स. एक घन मिलीमीटर रक्तामध्ये 5000 ते 10,000 WBCs असतात. नाव देअर आर 5 टाईप ऑफ WBCs. हाऊ मेनी टाईप्स? 5. म्हणजे पांढऱ्या पेशीचे 5 प्रकार आहेत. दॅट फर्स्ट इज बॅसोफिल्स, सेकंड इज इसिनोफिल्स, थर्ड इज न्यूट्रोफिल्स, fourth is monocytes, and fifth is lymphocytes. So these are the 5 type of WBCs. WBCs are produced in red bone marrow. पांढऱ्या पेशींची निर्मिती सुद्धा अस्थिमज्जेतच होते. and WBCs act as soldiers in our body. आणि ह्या ज्या पांढऱ्या पेशी आहेत ते सैनिकांचं काम करत असतात, म्हणजे आपल्या शरीराचं रक्षण करत असतात. So this is about RBCs and WBCs. Now next we see the function of these WBCs. What is function? These cells attack the pathogens entering our body and they protect us from the microbial diseases.
या ज्या पेशी आहेत त्या पेशी काय करतात, अटॅक द पॅथोजन्स एंटरिंग आवर बॉडी, आपल्या शरीरामध्ये जे प्रवेश करणारे रोगजंतू आहेत त्यांच्यावरती अटॅक करतात. अँड प्रोटेक्ट अस फ्रॉम द मायक्रोबियल डिसीजेस, आणि जे रोग आपल्याला होतात त्या रोगापासून रक्षण करण्याचं काम या पेशी करत असतात. नेक्स्ट आहे प्लेटलेट्स. पुढचा भाग आहे प्लेटलेट्स. प्लेटलेटला काय म्हणू आपण, रक्तपट्टिका. प्लेटलेटला काय म्हणायचं आहे, रक्तपट्टिका. दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप्ड. ह्या अतिशय सूक्ष्म असतात आणि डिस्क शेप्ड, त्याचा आकार जर बघितला तो तबकडीसारखा असतो. 2.5 to 4 lakhs प्लेटलेट्स आर प्रेझेंट पर मिलीमीटर क्यूब ऑफ ब्लड. एक घन मिलीमीटर रक्तामध्ये 2.5 ते 4 लाख प्लेटलेट्स असतात. नाव व्हॉट इज द फंक्शन ऑफ प्लेटलेट्स. प्लेटलेट्स पार्टिसिपेट इन ब्लड क्लॉटिंग प्रोसेस. ब्लड क्लॉटिंगची जी प्रोसेस आहे, रक्त गोठवण्याची जी क्रिया आहे, त्या क्रियेमध्ये ह्या रक्तपट्टिकेचा म्हणजेच प्लेटलेट्सचा वापर होतो. त्या क्रियेमध्ये ते भाग घेतात. सो दिस इज अबाउट 2 components ऑफ ब्लड्स. वन इज प्लाझ्मा अँड सेकंड इज ब्लड सेल्स. नाउ नेक्स्ट पार्ट वी शेअर्स द फंक्शन ऑफ ब्लड्स. रक्ताचं कार्य काय. सो फर्स्ट वी शेअर्स ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. वायूंचं वहन करणे. ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड फ्रॉम लंग्स टू सेल इन व्हेरियस पार्ट ऑफ द बॉडी अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द टिश्यू टू लंग्स. ऑक्सिजन इज कॅरीड व्हाया ब्लड्स. रक्तातून ऑक्सिजन वाहून नेला जातो. कुठून, फ्रॉम लंग्स टू सेल, म्हणजे फुफ्फुसापासून पेशी म्हणजे शरीराचे जे वेगवेगळे भाग आहेत त्या वेगवेगळ्या भागापर्यंत ऑक्सिजन वाहून नेला जातो. अँड कार्बन डायऑक्साइड फ्रॉम द टिश्यूज टू लंग्स, आणि उतीमधून कार्बन डायऑक्साइड जो आहे तो कार्बन डायऑक्साइड फुफ्फुसापर्यंत पोहोचवला जातो. नेक्स्ट फंक्शन वी शेअर्स ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूट्रियंट्स. पोषण तत्वाचं वहन म्हणजे जी पोषद्रव्ये आहेत त्यांचं वहन इथं केलं जातं. सिंपल न्यूट्रियंट लाईक ग्लुकोज, अमिनो ॲसिड्स, फॅटी ॲसिड्स आर टेकन अप बाय ब्लड फ्रॉम वॉल ऑफ एलिमेंटरी कॅनल्स अँड ट्रान्सपोर्टेड अप टू इच सेल इन द बॉडी. अन्ननलिकेच्या भित्तिकेमधून ग्लुकोज, अमिनो ॲसिड, फॅटी ॲसिड्स ही जी पचन झालेली पोषद्रव्ये आहेत या पोषद्रव्यांचं वहन केलं जातं. कुठं केलं जातं, टू इच सेल ऑफ द बॉडी, शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत त्यांचं वहन केलं जातं. पुढचं फंक्शन आहे ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल्स. आपल्या शरीराचे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांचं वहन. नायट्रोजनस वेस्ट लाईक अमोनिया, युरिया, क्रिएटिन्स आर रिलीज्ड बाय टिश्यूज इनटू ब्लड which carries those to kidneys for excretion. युरिया, अमोनिया, क्रिएटिनिन इत्यादी नायट्रोजन युक्त जे पदार्थ आहेत, टाकाऊ पदार्थ आहेत, उतीकडून रक्तामध्ये जमा केले जातात आणि नंतर हेच पदार्थ शरीराबाहेर टाकण्यासाठी रक्ताद्वारे किडनीकडे वाहून नेले जातात. कुठे नेले जातात, किडनीकडे नेले जातात. So this is about transport of waste material. Now fourth function is protection. रक्षण, शरीराचं रक्षण. Antibodies are produced in the bloods or they protect. Antibodies are produced in the blood and they protect the body from microbes and other harmful particles. Antibodies म्हणजे काय, प्रतिपिंड. रक्तामध्ये प्रतिपिंड तयार होतात. अँड दे प्रोटेक्ट, ते रक्षण करतात. ते रक्षण करतात कोणाचं, द बॉडी फ्रॉम मायक्रोब्स, रोगकारक जीवाणूपासून आणि उपद्रवी कणापासून शरीराचं रक्षण करण्याचं काम हे अँटीबॉडीज करत असतात, म्हणजे प्रतिपिंड करत असतात. पुढचा आहे ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाइम्स अँड हार्मोन्स. ट्रान्सपोर्ट ऑफ एन्झाइम्स अँड हार्मोन्स. विकरे आणि संप्रेरकांचं वहन केलं जातं. काय केलं जातं इथं, ब्लड ट्रान्सपोर्ट द एन्झाइम्स अँड हार्मोन्स फ्रॉम द साइट ऑफ देअर प्रोडक्शन टू द साइट ऑफ देअर ॲक्शन. विकरे आणि संप्रेरके ज्या ठिकाणी स्त्रवण होतं तेथून ज्या ठिकाणी त्यांची अभिक्रिया होते तेथे रक्ताद्वारे ते वाहून नेले जातात.
नेक्स्ट आहे थर्मोरेग्युलेशन्स. थर्मोरेग्युलेशन म्हणजे बॉडी टेम्परेचर्स रेग्युलर करणे. काय केलं जातं? बॉडी टेम्परेचर इज मेंटेन्ड कॉन्स्टंट ॲट 37 डिग्री सेल्सिअस बाय व्हॅसोडिलेशन्स अँड व्हॅसोकॉन्ट्रिक्शन्स. आपल्या शरीराचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवण्याचं काम म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस आपल्या शरीराचं टेम्परेचर आहे. ते टेम्परेचर 37 डिग्री सेल्सिअस ठेवण्याचं म्हणजे कायमस्वरूपी ठेवण्याचं काम ह्या रक्तामार्फत केलं जातं. त्यासाठी 2 वाहिन्या आहेत. त्या 2 वाहिन्या म्हणजे कुठल्या आहेत? विस्पारण, व्हॅसोडिलेशन म्हणजे काय? विस्पारण. आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन्स म्हणजे संकोचन. म्हणजे वाहिनी विस्पारण आणि वाहिनी संकोचन यांच्यामुळं शरीराचं तापमान 37 डिग्री सेल्सिअस हे कॉन्स्टंट ठेवलं जातं. नेक्स्ट आहे मेंटेनिंग द बॅलन्स ऑफ मिनरल्स लाईक सोडियम पोटॅशियम इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जे सोडियम पोटॅशियम हे जे मिनरल्स आहेत त्यांचा समतोल राखण्याचं काम इथं केलं जातं. आणि शेवटचं आहे इफ ब्लिडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी प्लेटलेट्स अँड प्रोटीन्स कॉल्ड फायब्रोनोजेन्स ऑफ द ब्लड्स फ्रॉम ए क्लॉट अँड सील द इंजुरी. इफ ब्लिडिंग ऑकर्स ॲट द इंजुरी, जर आपल्याला एखादा अपघात झाला, रक्तस्राव झाला, तर काय होतं? ज्यावेळी प्लेटलेट्स अँड प्रोटीन्स, ज्या रक्तपट्टिका आहेत, प्रोटीन्स कुठल्या प्रोटीन्सचं? फायब्रोनोजेनचे प्रोटीन्स आहेत. रक्तामध्ये असणारे प्लेटलेट्स आणि फायब्रोनोजेन हे प्रोटीन्स काय करतात? फॉर्म ए क्लॉट, रक्ताची गुठळी तयार करतात. अँड सील द इंजुरी, ती इंजुरी काय करतात? सील करतात, म्हणजे रक्तस्राव तिथं थांबवतात. तर अशा पद्धतीनं आपण फंक्शन ऑफ ब्लड्स, रक्ताचं कार्य कशा प्रकारे चालतं ते पाहिलं. विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण ब्लड कोणत्या घटकापासून बनलेलं आहे आणि रक्ताचं कार्य काय हे पाहिलं. आता पुढचा भाग पाहतोय ह्यूमन ब्लड ग्रुप, मानवी रक्तगट. आपल्या शरीरामध्ये जे रक्त आहे, त्या रक्ताचे काही गट्स आहेत. ते गट्स कोणते कोणते आहेत ते आपण इथं पाहणार आहोत. तर बघा, डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज डिफरंट ग्रुप्स आर फॉर्म. डिपेंडिंग अपॉन द प्रोटीन्स लाईक अँटीजेन्स अँड अँटीबॉडीज, अँटीजेन आणि अँटीबॉडीज यासारखी जे प्रथिन आहेत त्या प्रथिनानुसार रक्ताचे वेगवेगळे प्रकार पडतात, रक्ताचे वेगळे गट तयार होतात. There are 4 main group of human blood as A, B, AB and O. प्रामुख्याने रक्ताचे 4 गट पडतात. त्यातला पहिला आहे A, दुसरा आहे B, तिसरा आहे AB आणि चौथा आहे O. Besides, there are 2 type of RH negative and RH positive of each of those 4 groups. रक्ताचे प्रामुख्याने 4 गट पडत असले तरी त्या गटांचे परत 2 गट पडतात. त्यातला पहिला गट आहे RH निगेटिव्ह आणि दुसरा गट आहे RH पॉझिटिव्ह. दस इन ऑल 8 ब्लड ग्रुप्स आर फॉर्म्ड. अशा पद्धतीनं रक्ताचे एकूण 8 ग्रुप तयार होतात. फॉर एक्झाम्पल A RH पॉझिटिव्ह अँड A RH निगेटिव्ह, म्हणजे जसे A ग्रुपचे 2 गट पडले तसे प्रत्येकाचे 2 गट पडतात आणि या पद्धतीने एकूण 8 गट तयार होतात. नेक्स्ट पॉइंट आहे ब्लड डोनेशन, रक्तदान. तुम्ही बऱ्याच संस्थामार्फत रक्तदान शिबिर ऐकला असाल, आयोजित केलं असाल किंवा पाहिलं असाल. इथं रक्त देण्याची प्रक्रिया होते, रक्तदान केलं जातं. ते कशा पद्धतीने केलं जातं, कोण करू शकतं ते आपल्याला बघायचं आहे. इफ ए पर्सन मीट अन ॲक्सिडेंट्स ब्लीडिंग ऑकर्स थ्रू वाउंड्स. इफ अ पर्सन मीट्स अन ॲक्सिडेंट, जर एखाद्या व्यक्तीचा अपघात झाला तर त्या अपघातामध्ये काय होतं? ब्लीडिंग ऑकर्स थ्रू वाउंड्स. जखमेतून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो, रक्त निघून जातो. मेनी टाइम्स ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी ड्युरिंग द सर्जिकल ऑपरेशन्स. बऱ्याच वेळा शस्त्रक्रिया करत असताना रक्त पराधान केलं जातं, म्हणजे रक्त द्यावं लागतं, रक्त देण्याची गरज असते. सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड इन केस ऑफ पेशंट ऑफ ॲनिमिया, थॅलेमिया, कॅन्सर्स टू. अशाच पद्धतीनं
ज्या व्यक्तींना ॲनिमिया झाला आहे, थॅलॅसेमिया झालेला आहे, कॅन्सर झालेला आहे, अशा व्यक्तीच्या संदर्भात सुद्धा रक्त पराधान केलं जातं, म्हणजे रक्त त्यांना द्यावं लागतं, रक्त चढवावं लागतं. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट टू कॉम्पेन्सेट द ब्लड शॉर्टेज इन बॉडी. दिस इज कॉल्ड ॲज ब्लड ट्रान्सफ्युजन. ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट कॉम्पेन्सेट द ब्लड शॉर्टेज इन बॉडी. जर एखाद्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल, ब्लड शॉर्टेज असेल, तर अशा व्यक्तीला ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं, रक्त पराधान केलं जातं, रक्त चढवलं जातं. सो दिस इज कॉल्ड ॲज ब्लड ट्रान्सफ्युजन्स. तर त्याला रक्त पराधान असे म्हणतात. नाव नेक्स्ट पॉईंट विषयचं आपण आतापर्यंत बघितलं की व्यक्तीला रक्त द्यावं लागतं. मग आता हे रक्त कुठून द्यायचं? फ्रॉम व्हेअर ब्लड इज सप्लाइड फॉर ब्लड ट्रान्सफ्युजन्स. अशा व्यक्तींना आपण रक्त पुरवठा कसा करू शकतो? So there are sources. One is blood bank. First we see blood bank. रक्तपेढी. Blood is collected in blood banks by specific method from the healthy persons and supplied to the needful persons. Blood is collected in the blood banks by specific methods. एक विशिष्ट पद्धतीनं निरोगी व्यक्तीचं रक्त ब्लड बँकेत जमा केलं जातं and supplied to the needful persons. आणि ज्यांना गरज आहे अशा व्यक्तीला ते पुरवलं जातं. If the collected blood is not to be used immediately, it can be stored for some days in refrigerators. जे रक्त गोळा केलं जातं ते जर तुम्ही इमिजिएटली कोणाला दिलं नाही तर काय केलं जातं? इट कॅन बी स्टोअर्ड फॉर सम डेज इन रेफ्रिजरेटर्स. हे जे रक्त आहे तर ते शीतपेटीमध्ये काही दिवसासाठी स्टोअर करून ठेवलं जातं. सो दॅट इज द फर्स्ट सोर्स. नेक्स्ट ब्लड डोनर, रक्तदाता. समाजामध्ये रक्त देणारी अनेक लोक असतात, त्या व्यक्तींना आपण ब्लड डोनर म्हणतो. पर्सन हू डोनेट ब्लड इज रेफर्ड ॲज ब्लड डोनर्स. व्यक्ती अशी की जी व्यक्ती रक्तदान करते त्या व्यक्तीला ब्लड डोनर म्हणजे रक्तदाता म्हणतात. पुढचा भाग ब्लड रेसिपियंट्स. ब्लड रेसिपियंट म्हणजे काय? रक्तग्राही. ज्याला रक्ताची गरज आहे त्याला रक्तग्राही म्हणतात. पर्सन हू रिसीव्ह द ब्लड इज रेफर्ड ॲज रेसिपियंट. अशी व्यक्ती की ज्याला रक्त दिलं जातं त्या व्यक्तीला रेसिपियंट म्हणतात, म्हणजे रक्तग्राही म्हणतात. म्हणजे रक्त देणारा रक्तदाता असतो, रक्त घेणारा रक्तग्राही असतो. पर्सन ऑफ द ब्लड ग्रुप ओ can donate the blood to the person having any other blood group, whereas person with AB blood groups can receive the blood from the persons with any other blood groups. Person of the blood group O. O रक्तगट असणारी व्यक्ती काय करू शकते? can donate the blood to the person having any other blood groups. कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकते. म्हणजे ओ रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाला रक्तदान करू शकते. whereas the person with AB आणि ज्याचा रक्तगट AB आहे he can receive the blood from the person with any other blood groups. अशा व्यक्तीला कोणाचंही रक्त चालतं. म्हणजे थोडक्यात काय? ओ रक्तगट असणारी व्यक्ती कोणालाही रक्तदान करू शकते आणि AB रक्तगट असणारी व्यक्ती कोणाचंही रक्त घेऊ शकते. Hence, person of blood group O is called as universal donors. इथं ज्याचा रक्तगट O आहे त्याला युनिव्हर्सल डोनर म्हणतात, म्हणजे सर्वयोग्य दाता म्हणतात. And the person with blood group AB is called as universal recipients. ज्या व्यक्तीचा ग्रुप AB आहे त्याला सर्वयोग्यग्राही म्हणतात. त्याला काय म्हणतात? सर्वयोग्यग्राही. म्हणजे ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला युनिव्हर्सल डोनर म्हणतात आणि AB रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणतात. Now next part of this, look here, sir. This is your information. Blood groups are hereditary and depends upon the genes inherited from parents. रक्तगट हा अनुवांशिक असतात and they depends upon the genes inherited from the parents. माता पित्याकडून जी जनुक येतात त्या जनुकावरती हा रक्तगट अवलंबून असतो. ब्लड ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म्ड ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप मॅचिंग.
रक्त प्रदान करणारी जी व्यक्ती आहे म्हणजे ज्या व्यक्तीला रक्त दिलं जातं म्हणजे त्याचा जर रक्तगट मॅच झाला तरच अशा व्यक्तीला ते रक्तगट दिलं जातं. म्हणजे ज्याला रक्ताची गरज आहे त्या रक्ताचा गट कोणता आहे बघून त्याच रक्ताला मॅच होणारं रक्त त्या व्यक्तीला दिलं जातं. इफ इट इज डन विदाउट मॅचिंग इट मे प्रूव्ह फेटल्स फॉर द पेशंट्स. जर रक्तगट मॅच नाही झाला तर त्या व्यक्तीला त्रास होतो, त्या व्यक्तीला धोका पोचू शकतो. पर्सन हू डोनेट द ब्लड मे बी रेसिपिएंट इन फ्युचर्स. पर्सन हू डोनेट्स अशी व्यक्ती जी रक्तदान करते मे बी रेसिपिएंट इन फ्युचर, भविष्यामध्ये त्याला सुद्धा रक्त घ्यावं लागतं. म्हणजेच थोडक्यात काय, आजचा रक्तदाता उद्याचा रक्त घेणारा असू शकतो. म्हणजे आज त्यानं रक्त दिलं त्याला कदाचित काही दिवसांनी रक्त घ्यावं सुद्धा लागेल. म्हणजे रक्तदाता हा रक्तग्राही सुद्धा होऊ शकतो. ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सेप्शन्स इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग. ब्लड डोनेशन विदाउट एनी एक्सेप्शन्स, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता जर रक्तदान तुम्ही केला, इट इज ऑलवेज लाईफ सेव्हिंग्स, तर ते जीवनदान ठरतं. म्हणजे आपण रक्तदान करत असताना कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता म्हणजे त्या बदल्यात कुठल्याही प्रकारचा मोबदला न घेता जर रक्तदान केलं तर ते जीवनदान ठरू शकेल. ब्लड इज रिक्वायर्ड इन व्हेरियस सिच्युएशन लाईक ॲक्सिडेंट्स, ब्लिडिंग, पर्च्युरेशन्स, सर्जिकल ऑपरेशन एक्सेट्रा. रक्ताची गरज कधी कधी असते. सो सिच्युएशन लाईक ॲक्सिडेंट, मोठा अपघात झाला असेल, रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला असेल, प्रसव काळ, प्रसूतीचा काळ असेल आणि शस्त्रक्रिया असेल, तर अशा वेगवेगळ्या घटकामध्ये वेगवेगळ्या घटनेमध्ये रक्ताची गरज असते. ब्लड डोनेटेड बाय हेल्दी पर्सन इज यूज्ड टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन्स. ब्लड डोनेटेड बाय हेल्दी पर्सन्स, निरोगी व्यक्तीकडून केलेलं रक्तदान जे आहे, इट इज यूज्ड टू सेव्ह द लाईफ ऑफ नीडफुल पर्सन्स. एखाद्या गरजू व्यक्तीचं आयुष्य वाचवण्यासाठी ह्या रक्ताचा उपयोग केला जातो. हेन्स ब्लड डोनेशन इज कन्सिडर्ड ॲज द बेस्ट डोनेशन्स. त्यामुळे रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं. नाव नेक्स्ट वी शेअर्स ब्लड प्रेशर. आता ब्लड प्रेशर म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. त्यासाठी ह्या ब्लड प्रेशरचा एक छोटासा व्हिडिओ आपण इथं पाहतोय म्हणजे तुमच्या लक्षात येईल ब्लड प्रेशर म्हणजे काय. Blood pressure. Water flows with a higher pressure when you connect a tube to a pump set operating in your field or house. Also, the tubes burst open if the pressure is very high. Similarly, when the heart pumps blood into systemic aorta or into the pulmonary trunk, the blood flows with pressure in the blood vessels. The pressure with which the blood flows in the blood vessels is called the blood pressure, usually called BP. Arteries receive blood from the heart, so blood pressure is higher in the arteries. The blood pressure gradually decreases as blood flows into capillaries. When this blood is collected into veins, blood pressure is greatly reduced. So, blood pressure is less in the veins when compared to the arteries. Blood pressure is measured by doctors using an instrument called the sphygmomanometer. Blood pressure levels are written in the form of 120 by 80. This is normal blood pressure. The numerator 120 represents systolic pressure and the denominator 80 represents diastolic pressure. During the systolic, when the ventricles contract, the blood is pumped into the arteries. So the blood pressure in the arteries increases immediately after the systolic. This rise in the blood pressure in the arteries is called the systolic pressure. When the diastolic occurs, more blood is pumped by the heart. The blood vessels return to the normal diameter and maintain blood pressure at a lower level. This is diastolic pressure. Hypertension or high blood pressure. In some people, the blood pressure will be very high, more than the usual 120 by 80. Such a condition is called hypertension, usually called high BP.
One of the reasons for this is the blocking of arteries by cholesterol. Constant stress and strain for a long time, improper functioning of kidneys, smoking, and alcohol consumption are also the reasons for hypertension. This condition, if not treated for a long time, may also lead to other health problems, and it may lead to the death of the person. Diet control, moderate exercise, and avoiding stress, smoking, and alcohol consumption, as well as taking appropriate medicines, will help to control this problem. Blood pressure. ब्लड प्रेशर म्हणजे काय आणि हायपरटेन्शन म्हणजे काय त्याचा आपण आता व्हिडिओ पाहिला. आता त्याची माहिती घेतोय थोडक्यात. ब्लड प्रेशर म्हणजे काय? रक्तदाब. ब्लड प्रेशर हा शब्द तुम्हाला सर्वांना परिचित आहे. आज समाजामध्ये ब्लड प्रेशरविषयी बऱ्याच वेळा चर्चा होते. सहज एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला विचारते बीपी कसा आहे. बीपी म्हणजेच काय? ब्लड प्रेशर. तो आपल्याला इथं आता बघायचा आहे. Blood is continuously kept flowing through blood vessel due to contraction, relaxation of the heart. हृदयाचं आकुंचन प्रसरण जे पावतं त्या आकुंचन प्रसरणातून धमन्यातून रक्त एकसारखं प्रवाहित ठेवलं जातं. धमन्यातून एकसारखं रक्त प्रवाहित ठेवलं जातं. ड्यू टू दिस आणि यामुळे काय घडतं? Due to contraction of the heart, pressure is exerted on the wall of the arteries. It is called as blood pressure. Due to contraction of heart, ज्यावेळी हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं, प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल ऑफ द आर्टरीज, धमनीच्या भित्तिकेवरती प्रेशर निर्माण होतं. आणि प्रेशर म्हणजेच काय? ब्लड प्रेशर्स. इट इज कॉल्ड ॲज ब्लड प्रेशर्स. प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय the blood in all part of the body. प्रॉपर ब्लड प्रेशर्स. शरीराच्या सर्व भागात रक्त पोहोचण्यासाठी योग्य रक्तदाब आवश्यक असतो. म्हणजे शरीराच्या वेगवेगळ्या भागाकडे रक्त पोहोचण्यासाठी योग्य असा रक्तदाब आवश्यक असतो. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट इज कॉल्ड ॲज सिस्टॉलिक प्रेशर्स. प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट. ज्यावेळी आपलं जे हार्ट आहे ते हार्ट कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळी जे प्रेशरची नोंद होते, त्यावेळी ज्या प्रेशरची नोंद होते ते प्रेशर म्हणजे काय असतं? सिस्टॉलिक प्रेशर असतं. म्हणजे आकुंचक दाब असतो. म्हणजे ज्यावेळी आपलं हृदय आकुंचन पावत असताना त्यावेळी प्रेशरची जी काय नोंद असते ती प्रेशर म्हणजे सिस्टॉलिक प्रेशर. त्याला आकुंचन दाब असे म्हणतात. अँड दॅट वन रेकॉर्डेड ड्युरिंग रिलॅक्सेशन is called as diastolic pressures. आणि ज्यावेळी हृदय आपलं रिलॅक्सेशन होतं म्हणजे प्रसरण पावतं त्यावेळी नोंदल्या जाणाऱ्या दाबास काय म्हणतात? डायस्टॉलिक प्रेशर म्हणजेच प्रकुंचनीय दाब म्हणतात. काय म्हणतात? प्रकुंचनीय दाब. म्हणजे थोडक्यात काय? हृदय ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट होतं त्यावेळी सिस्टॉलिक प्रेशर येतं आणि ज्यावेळी हृदय रिलॅक्सेशनमध्ये जातं त्यावेळी डायस्टॉलिक प्रेशर निर्माण होतं. म्हणजे थोडक्यात काय? हृदय आकुंचन पावतं, प्रसरण पावतं. हृदय आकुंचन पावतं त्यावेळी सिस्टॉलिक प्रेशर्स आणि हृदय ज्यावेळी प्रसरण पावतं त्यावेळी डायस्टॉलिक प्रेशर्स निर्माण होतं. ब्लड प्रेशर ऑफ ए हेल्दी पर्सन इज अबाउट 120 to 80 millimeters to 139 to 89 millimeter of Hg. ब्लड प्रेशर ऑफ हेल्दी पर्सन. निरोगी व्यक्तीचा ब्लड प्रेशर जर मोजला तर तो जवळजवळ किती असतो? 120 ते 80 मिलीमीटरच्या दरम्यान ते 139 ते 89 मिलीमीटरच्या दरम्यान असतो. म्हणजे 120 थोडक्यात काय? 120 ते 139च्या दरम्यान आणि 80 ते 89च्या दरम्यान मिलीमीटर ऑफ Hg. Hg म्हणजे काय? पारा. म्हणजे तुम्ही रक्तदाब ब्लड प्रेशर मोजायला गेल्यानंतर एका उपकरणाच्या सहाय्याने तुमचं ब्लड प्रेशर मोजला जातो. त्यावेळी जे उपकरण असतं त्या उपकरणामध्ये पाऱ्याची उंची असते. मग त्या पाऱ्याची उंची मिलीमीटरमध्ये मोजली जाते आणि हा जो पारा आहे त्या पाऱ्याची उंची किती असावी? म्हणजे नॉर्मल व्यक्तीसाठी, हेल्दी पर्सनसाठी 120 ते 139 आणि 80 ते 89 इतकी उंची त्या पाऱ्याची असावी लागते. आणि त्या उपकरणाला काय म्हटलं जातं? इट इज अ मेजर्ड विथ हेल्प ऑफ स्पिग्मोमॅनोमीटर्स.
ज्या उपकरणाच्या सहाय्याने ते मोजलं जातं त्या उपकरणाला काय म्हणतात? स्पिग्मोमॅनोमीटर्स. हे उपकरण तुम्हाला इथे दिसतं. याला काय म्हणायचं आहे? स्पिग्मोमॅनोमीटर्स. दवाखान्यात गेल्यानंतर हे उपकरण तुम्ही पाहिलेलं आहे. रक्तदाब कसा मोजला जातो हे तुम्ही पाहिलेलं आहे. आता पुढचा भाग बघतोय आपण, हायपरटेन्शन्स, हाय ब्लड प्रेशर्स. म्हणजे एखाद्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर वाढतो, कमी होतो, म्हणजे काय होतं ते आपल्याला बघायचं. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल इज रेफर्ड ॲज हायपरटेन्शन्स. हाय ब्लड प्रेशर दॅन द नॉर्मल्स म्हणजे आवश्यक असणाऱ्या रक्तदाबापेक्षा जर रक्तदाब जास्त असेल तर त्याला हायपरटेन्शन म्हणतो आपण, उच्च रक्तदाब म्हणतो. इन आर्टरीज ऑफ द पर्सन विथ हायपरटेन्शन्स अननेसेसरी टेन्शन डेव्हलप्स. आपल्या धमनीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या धमनीमध्ये ज्या व्यक्तीला हायपरटेन्शन आहे, उच्च रक्तदाब आहे, अशा व्यक्तीमध्ये अननेसेसरी टेन्शन डेव्हलप्स म्हणजे अनावश्यक तणाव निर्माण होतो. एखादी व्यक्ती टेन्शनमध्ये असेल, अनावश्यक तणाव निर्माण झाला असेल तर काय होतं तिथं? हार्ट नीड्स टू परफॉर्म मोर फंक्शन दॅन द नॉर्मल कंडिशन इन द केस ऑफ हायपरटेन्शन्स. म्हणजे थोडक्यात काय, उच्चदाब असणाऱ्या व्यक्तीच्या हृदयाला नॉर्मल कंडिशनमध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या हृदयापेक्षा जास्त कार्य करावं लागतं. म्हणजे हृदयावरची थोडक्यात ताण वाढतो. म्हणजे हायपरटेन्शन असणाऱ्या व्यक्तीला, उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तीला जास्त कार्य करावं लागतं, म्हणजे हृदयाकडून जास्त कार्य केलं जातं. बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर्स आर मेजर्ड इन हायपरटेन्शन्स. हायपरटेन्शन असणाऱ्या व्यक्तीमध्ये सिस्टोलिक आणि डायस्टोलिक प्रेशर दोन्हीही वाढलेले असतात. आता रक्तदाबाचे काही प्रकार आहेत, ते प्रकार आपल्याला इथं बघायचे. पहिला प्रकार बघायचा आहे नॉर्मल ब्लड प्रेशर्स. नॉर्मल ब्लड प्रेशरमध्ये सिस्टोलिक प्रेशर किती आहे? 90 to 119 मिलीमीटर्स आणि डायस्टोलिक प्रेशर किती आहे? 60 to 79 मिलीमीटर्स. म्हणजे ही पाऱ्याची उंची आहे कधी नॉर्मल ब्लड प्रेशर असताना. प्रायमरी हायपरटेन्शनमध्ये म्हणजे पूर्व उच्च रक्तदाब म्हणजे रक्तदाबाची सुरुवात आहे अशा व्यक्तीमध्ये 120 ते 139 मिलीमीटर सिस्टॉलिक प्रेशर असतो आणि 80 ते 89 म्हणजे 80 ते 89 मिलीमीटर्स पाऱ्याची उंची ही डायस्टॉलिक प्रेशरमध्ये असते. हायपरटेन्शन स्टेज 1 उच्च रक्तदाब अवस्था 1 हायपरटेन्शन स्टेज 1. याच्यामध्ये सिस्टॉलिक प्रेशर तुमचा आहे किती? 140 to 159 मिलीमीटर्स आणि डायस्टोलिक प्रेशर किती आहे? 90 to 99 मिलीमीटर्स. आणि हायपरटेन्शन स्टेज 2 उच्च रक्तदाब अवस्था 2 म्हणजे हायपरटेन्शन्स अति उच्च रक्तदाब कधी असतो? जर डायस्टोलिक प्रेशर तुमचा मोअर दॅन 160 मिलीमीटर असेल म्हणजे 160 पेक्षा जास्त पाऱ्याची उंची असेल आणि डायस्टोलिक प्रेशर ग्रेटर दॅन 100 मिलीमीटर 100 पेक्षा जास्त असेल तर अशा पद्धतीने हे ब्लड प्रेशरचे प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे नॉर्मल ब्लड प्रेशर, दुसरा आहे प्रायमरी हायपरटेन्शन, तिसरा आहे हायपरटेन्शन स्टेज 1 आणि चौथा आहे हायपरटेन्शन स्टेज 2. सो दिस इज 4 टाइप ऑफ ब्लड प्रेशर्स. नाव ऑलवेज रिमेंबर्स, काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. काय लक्षात ठेवायचं आहे तर बघा, ब्लड प्रेशर ऑकर्स कंटिन्युअसली इन आवर बॉडी. ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन आवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये सातत्यानं रक्त तयार होत असतं म्हणजे नवीन रक्त तयार करण्याची प्रक्रिया सातत्यानं चालू असते. दुसरी केस काय? अबाउट 350 ml ऑफ ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम ए पर्सन ड्युरिंग अन आवर बॉडी. रिस्टोर द फ्लुइड पार्ट ऑफ इट विदिन 24 hours. About 350 ml of blood is collected from a person during donations. रक्तदानाच्या वेळी एका व्यक्तीकडून जवळजवळ 350 मिली रक्त कलेक्ट केलं जातं. And our body restores the fluid part
ऑफ इट विदिन 24 आवर्स. आणि हे जे रक्तदान तुम्ही करता 350 ml जवळजवळ, हेच रक्त पुन्हा 24 तासामध्ये आपल्या शरीरात रिस्टोर होतं, म्हणजे पुन्हा तयार होतं. प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग्स वुमन्स कॅन नॉट डोनेट द ब्लड्स. ज्या महिला गर्भवती आहेत आणि स्तनपान करतात, म्हणजे आपल्या बाळाला दूध पाजतात, अशा स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत, हे आपल्याला माहित पाहिजे. देयर इज नो ट्रबल ड्युरिंग ऑर आफ्टर ब्लड डोनेशन्स. रक्तदान करताना किंवा रक्तदान केल्यानंतर कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्याला होत नाही. बऱ्याच व्यक्तींना भीती असते की रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरातलं रक्त कमी होईल, तर अशी कुठलीही प्रकारची भीती घेण्याची गरज नाही. 1 ऑक्टोबर इज ऑब्झर्व्ड ॲज नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. 1 ऑक्टोबर म्हणजे 1 ऑक्टोबर हा जो दिवस आहे, त्या दिवसाला काय म्हणून ओळखलं जातं? नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे, राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून हा दिवस ओळखला जातो. या दिवशी सर्व व्यक्ती रक्तदान स्वइच्छेने करू शकतात, म्हणून या दिवसाला नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे असं म्हणून ओळखलं जातं. हेल्दी पर्सन्स ऑफ एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट ब्लड फॉर 3-4 times a year. 18 वर्षावरील कोणतीही निरोगी व्यक्ती वर्षातून किमान 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकते. म्हणजे आपण जर हेल्दी असून आपलं वय 18 पेक्षा जास्त असेल तर आपण वर्षातून किमान 3 ते 4 वेळा रक्तदान करू शकतो. सो दिस इज अबाउट युअर इन्फॉर्मेशन्स. नाव नेक्स्ट पार्ट डिअर्स. A-B-O blood groups were discovered by Carl Landsteiners in 1900s. 1900 साली A, B आणि O ब्लड ग्रुप या 3 ग्रुपचा शोध कुणी लावला? तर कार्ल लँडस्टीनर्स या शास्त्रज्ञाने लावला. He won the Nobel Prize of 1930 for this discovery. त्यांच्या या शोधाबद्दल 1930 साली त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं. ब्लड ग्रुप AB was discovered by De Costello and Sterling. या 2 शास्त्रज्ञांनी AB या रक्तगटाचा शोध 1902 साली लावला. नाव डू यू नो, तुम्हाला माहित आहे का? म्हणजे आत्ता जी माहिती आपण इथं वाचली ह्या रकान्यातली ही तुमच्या माहितीसाठी दिलेली आहे, आणि इथं तुम्हाला माहित आहे का म्हणून विचारलं आहे. तुमच्या माहितीसाठी दिलेली माहिती आहे. काय दिले? हेमॅटोलॉजी. हेमॅटोलॉजी म्हणजे काय? रक्तशास्त्र. ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ब्लड्स, हेमॅटोपोएटिक्स, ऑर्गन्स अँड ब्लड डिसीज इज कॉल्ड हेमॅटोलॉजी. ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स, रक्त तयार करणारे अवयव. ब्रँच ऑफ मेडिकल सायन्स ऑफ डील्स विथ स्टडी ऑफ ब्लड्स, हेमॅटोपोएटिक ऑर्गन्स अँड ब्लड डिसीज इज कॉल्ड हेमॅटोलॉजी. रक्त आणि रक्त तयार करणारे जे अवयव आहेत आणि रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी एक वैद्यक शाखा, विज्ञानाची एक शाखा, त्याला आपण काय म्हणतो? हेमॅटोलॉजी म्हणजेच रक्तशास्त्र असे म्हणतो. रिसर्च ऑफ डायग्नोसिस अँड रेमेडीज ऑफ ब्लड डिसीजेस इज ऑल्सो प्रिफर्ड इन दिस ब्रँच. या ब्रँचमध्ये आणखी काय केलं तर रिसर्च ऑफ डायग्नोसिस अँड रेमेडीज ऑफ ब्लड डिसीजेस, रक्ताचे जे काही विकार आहेत, रोग आहेत, त्यांचं निदान केलं जातं आणि त्यांच्यावरती उपाययोजना केली जाते. तर हे कार्य ह्या हेमॅटोलॉजीमध्ये केलं जातं. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये ब्लड अँड ह्युमन ब्लड ग्रुप्स, ब्लड प्रेशर्स, हायपरटेन्शन्स या सर्व घटकांची माहिती घेतलेली आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो काय करणार आहात? व्हिजिट अ क्लिनिक नियर बाय युअर प्लेस, तुमच्या जवळ असणाऱ्या दवाखान्याला भेट द्या अँड कलेक्ट इन्फॉर्मेशन अबाउट मेजरमेंट ऑफ बीपी. बीपी मेजरमेंट म्हणजे बीपी ज्याच्या सहाय्यानं मोजला जातो किंवा बीपी कसा मोजला जातो त्याची माहिती गोळा करा विथ द हेल्प ऑफ बीपी ॲपॅरेटस. म्हणजे बीपीचं जे उपकरण आहे त्याच्या सहाय्यानं ही माहिती तुम्ही कलेक्ट करा. आणि अशा पद्धतीनं आपलं हे प्रकरण इथं संपतंय. तुम्ही काय करायचं, याच्यावरचा जो स्वाध्याय आहे, एक्झरसाइज आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे. ठीक आहे. अपेक्षा आहे की आतापर्यंत ह्या प्रकरणाचे पण 3 व्हिडिओ
पाहिलेल्या आहेत त्या 3 व्हिडिओचा वापर करून तुम्ही याचा एक्झरसाइज सोडवा. आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन.